राहिलेत. तर मी सचिन भाऊ गायकर यांना विनंती करतो कासर साहेबांचं आपल्या शुभ हस्ते यशोदीत सन्मान करायचा आहे. अख्ख्या रायगड जिल्ह्याचं लक्ष लागलंय ते म्हसळा प्रीमियर लीग कडे. येणाऱ्या 27 ते 28 तारखेला या 28 डिसेंबरला आपण पाहणारच आहोत. तरी मी विनंती करतो त्यांचं मात्र यशोदीत सन्मान केलं जात आहे. एक समाज आहेत एका बाजूला पाहायला मिळतात आणि आपण आता सामन्याचं देखील ग्रीन सिग्नल येतोय. तरी एक गोड आवाज आपण ऐकणार आहोत नवीन भाऊ यांचं. मी विनंती करतो की आपण समालोचन चालू करावं. धन्यवाद खाते. जाऊया सामन्याकडे. थोड्याशा विश्रांतीनंतर आपण जातोय. दरम्यान मित्रांनो, जय गौरव चषक जितो आयोजकांच्या वतीने सूचना आहे चेअर ज्या त्या स्टेजच्या बाजूला आणि इथून जाणार आपण इथून जायचं. आयोजकांच्या वतीने आपल्याला सूचना येतात थोडंसं पालन करायचं. पंचांचा मात्र ग्रीन सिग्नल आमच्याकडे येतोय. ओके चालू होते वैभव गोलंदाजी मार्कवर पाहतोय. सलामीचा फलंदाज यश आणि निनाद ही जोड होईल मैदानात. पहिला चेंडू अल्टीपल्टीचा प्रयत्न. एक धाव पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे दोघांचा. चांगला थ्रो होता. चांगलं बॅकअप झालं दोघांचं. निश्चितच पाहिजेच्या स्वरूपात एक धाव मिळते. धावसंख्येत एकण्याबद्दल धावसंख्या मात्र होते बिनबाद 1 धावा. संघ क्षेत्ररक्षण करताय. एक चांगला सामना आपण पाहतोय मैदानावर. पुढील चेंडू गोलंदाज वैभवचा सामना करेल फलंदाज निनाद. सुरेख मारतोय. चांगला असा देखना फटका. क्षेत्ररक्षक आहेत कोणती चूक करणार नाही. षटकार. एक सुरेख षटकार आपण पाहतोय. आपलं खातं कोणतोय झणझणीत चॅरिटी चषक. सुंदर षटकार. खरोखरच एक चांगली फटकेबाजी आत्मविश्वासाचा दुनावला जातो. चांगली सुरुवात आपण पाहतोय मैदानावर. नक्कीच नवीन भाऊ जर पाहिलं ना तर कुडतुडी गोलवाडी आणि या घोणसे यांची एक स्पर्धा झाली होती गोवर्धन चषक. त्याच्यामध्ये हीच जोडी याच सामन्यामध्ये अडीतडीचा सामना झाला होता. तोच सामना आपल्याला इथे देखील पाहायला मिळत आहे. ज्यावेळेस सागर कर्णधारला बोललो आपण त्याची मुलाखत घेतली त्याच्यामध्ये त्याने सांगितलं गेलं की हा सामना प्रेक्षणीय सामना होऊ शकतो. त्याच पद्धतीने मात्र सलामीवीर जोडी देखील चांगली फलंदाजी पाहायला मिळते. गेली 22 ते 24 वर्ष वैभव पवार जर पाहिलं ना तर अनुभव त्यांच्याकडे दांडगा आहे गोलंदाजीचा. तो अनुभव मात्र पणाला लावतायत काय. सलामीवीर जोडी देखील मैदानामध्ये दाखल आहे. स्ट्राईक एंडला फलंदाजी करतोय तो यश. रिव्हर्स शॉट घेण्याचा प्रयत्न केला. मॅक्सवेलला मात्र आठवण करून दिले. जाते सीमारेषेकडे. 1 बाउंड चौकार डीचे. धन्यवाद डीजे. खरोखर एक सुमधीर संगीत आपण ऐकलं डीजेच्या माध्यमातून. निश्चितच एक अल्टीमेटचा सुरेख देखना चौकार पाहतोय. रिव्हर्सच्या माध्यमातून आपली ताकद मध्ये दाखवतोय. दोन्ही संघामध्ये फलंदाजी गोलंदाजी भरलेली आहे. दोन्ही संघ एक मातब्बर आहेत. पुढील चेंडू वैभवचा. वैभवला दांडगा अनुभव. कमबॅक करणं जाणतोय. अचूक प्रकारे गोलंदाजी करण्यासाठी वैभव नेहमीच प्रसिद्ध. सुरेख चेंडू. इथे मात्र चेंडू होता. चेंडू आणि बॅटचा काही संपर्क तितका झाला नाही. पायचीच्या स्वरूपात एक धाव मिळते. पंच कळवतायत. एक धाव मात्र मिळते. धावसंख्या देखील धावसंख्या होते बिनबाद 13 धावा. पहिले षटक मार्गास्थ. खरोखर देखणी फटकेबाजी आपण पाहतोय फलंदाज यश आणि निनाद कडून. निनाद तेवढा चांगला खेळतोय या मैदानावर. सुरेख चेंडू. इथे मात्र चेंडू टोलावला एक साईडला क्षेत्ररक्षक आणि चेंडूची शर्यत मात्र चेंडू जिंकतो. चेंडू जातो सीमा पार. गंजानी चौकार डीजे. धन्यवाद डीजे. धावसंख्या स्थिरावते बिनबाद 17 धावा. खरोखर एक चांगली साजेची सुरुवात दोन्ही फलंदाज आपल्या संघासाठी करून देत आहेत. 17 धावा तब्बल कुठतायत. या षटकामध्ये एक चांगली खेळीसाठी प्रसिद्ध असलेली जोडी आपण पाहतोय मैदानावर. समोर संघ पण तेवढाच ताकदीचा आहे. दोन्ही संघामधील हा सामना एक प्रेक्षणीय सामना होईल का ते मगाशी म्हणाले. त्याचप्रमाणे या मैदानावर जवळपास 12च्या सुमारास हा सामना रंगतोय. आजच्या दिवसातील 5वा सामना. सर्वांनी सहकार्य करा. चला विनंती असेल
हर्षित येतोय गोलंदाजी मार्कवर दुसरं षटक हर्षितच्या नावे कशा प्रकारे कमबॅक करेल आपल्या संघासाठी हर्षित हे पण पाहण्याजोगं नेत्रदीप असं आयोजन चॅरिटी चषक समीर गायकर यांच्या माध्यमातून घुमेश्वर गाव सचिन गायकर यांच्या माध्यमातून खरोखरच एक देखणं आयोजन चौथ्या पर्व या चषकाचं थोडस स्पीडअप घ्यायचं आहे मित्रांनो, आपल्याकडे वेळ कमी आहे. अगदी आपल्या वेळेतच सामने होते पण आपण एक अर्धा तास गमावलाय, पण चालेल. हिंदुत्वासाठी अर्धा तास काय अख्खा दिवस देखील गमावण्यासाठी आम्ही तयार आहोत. त्याने देखील आपल्याला लाख मुलांना सहकार्य केलंय. तरी लगेच सामन्याला मात्र सुरुवात करायची. दुसरा षटक घेऊन येतोय तो हर्षित, त्याला मात्र सामना करेल तो यश. यश प्रत्येक चेंडू अगदी रिव्हर्स शॉट खेळण्याचा प्रयत्न करतोय, पण मोठे फटके आणण्याचं त्याच्याकडे देखील धाडस आहे. युवा स्टार गोलंदाज आहे, अगो टप्प्याची गोलंदाजी, अगदी थोडीशी गोलंदाजी केली आणि मात्र स्तब्ध ठेवलंय ते यशला आणि वर्चस्व केलंय गोलंदाजीतून हर्षितने. कोणतंही उत्तर नव्हतं या चेंडूवर यशकडे. हर्षित मात्र कमबॅक करू देतो. रिषित गोलंदाजी मार्कवर. पंचांचं थोडं दंडित केलं जातंय. नो बॉल येतोय. आणि मात्र एक सुवर्ण संधी होते. एक धाव मिळते. एका धावेबरोबर स्कोअर बोर्ड मात्र पुढे सरसावला जातोय. धावसंख्या होती ती 18. शीतला मात्र गोलंदाजीला थोडीशी दंडत केलाय. कर्णधार स्वतः थोडीशी शाबासकी देतोय. थोडं स्पीडअप घ्यायचं आहे, मी विनंती करतो. सँडी सर मात्र नाराज असतील. क्षेत्ररक्षण थोडस चुकीचं लागलं होतं त्यामुळे पंचांनी नो कळवला. सुरेख चेंडू मात्र होता. पुन्हा जाऊया सामन्याकडे. फ्री हिट असेल हा चेंडू. फ्री हिट. फ्री हिट म्हटल्याच्या नंतर उघडा डोळे पहा नीट. कोण पाहतोय डोळ्याने पाहूया. फलंदाज की गोलंदाज. हो, खोलवर टप्प्याची गोलंदाजी. स्ट्रेट ड्राईव्ह खेळण्याचा प्रयत्न यशस्वी देखील. एक धाव परिपूर्ण. एकेरीचं दुहेरी रूपांतर करतात. रनिंग बिटवीन द विकेट मानावं लागेल या जोडीला. आणि या 2 धावसंख्येबरोबर स्कोअरबोर्ड मात्र पुढे सरसावला जातोय. धावसंख्या होते ती 20-20. नो लॉस. क्षेत्ररक्षकाने कुठेतरी हलगर्जीपणा केला. तुम्ही अशी संधी दिला तर फलंदाज सोडणार नाहीत. निश्चितच संधी मिळवतात, संधीचं सोनं करतायत. सुरेख मारतो, निश्चितच झेल होतो. तिथे सँडी सर आहेत. क्षेत्ररक्षणादरम्यान सँडी सरांकडून ही चूक होते. चेंडू होतोय जमला दान. अशा प्रकारचे झेल सोडले तर खूप कठीण होऊ शकतं. नक्कीच नवीन सर अगदी सांगितलं जातं समालोचन कक्षामधून. सँडी सर अनेक वेळा सांगत असतात कॅच छुटा तर मॅच छुटा. आता मात्र ही चुकी त्यांच्यावरनं देखील होते. म्हणजे अगदी परिपूर्ण या आयुष्यामध्ये जर म्हटलं ना कोणी नाहीये. चुका या होतात, पण त्या चूक सुधारण्याची त्यांनी देखील चूक माफी किंवा संघाकडे माफी मागितली की माझ्याकडून ही गलती झालेली आहे, पण पुन्हा होणार नाहीये. मग त्याचा मात्र फायदा होतो या फलंदाजाला. किती धावांपर्यंत मजल मारतायत. धावसंख्येबद्दल बदल होतोय. स्कोअर मात्र पुढे सरसावतोय. 22-22. 22. खरोखर एक गुणवान अष्टपैलू व्यक्तिमत्व सँडी सर आपण मैदानावर पाहतोय. पुन्हा एकदा जाऊया सामन्याकडे. पुढील चेंडू फुलटाच प्रकारचा चेंडू. चेंडू असे दिले, खराब चेंडू दिले तर त्याचा सामना मात्र फलंदाज करतील. सोडणार नाही. षटकार, खंदनी षटकार. डीजे दोन 6 ना. धन्यवाद डीजे, धन्यवाद. अविनाश सर जो झेल सोडला होता त्या फलंदाजाने मात्र वचपा काढलाय पुढच्या चेंडूवर. अशी चूक मात्र महाग पडू शकते. सुरेख चेंडू इथे मात्र कमबॅक करतो गोलंदाजी मारते गोलंदाज इथेच ना. येणाऱ्या 27-28 लीग जी आहे मसरा सिवर्धन या असोसिएशन मध्ये आयकॉन प्लेअर म्हणून आहे. त्याचे संघ मालक राज काते साहेब इथे देखील उपस्थित. माझा खेळाडू कसा खेळतोय त्यांचं लक्ष लागलं या खेळाडूकडे, कारण तब्बल याला आयकॉन म्हणून बोलू लागले गेलेला हा खेळाडू आहे. तोच मात्र कारनामा करतोय. पाहूया. फुलटॉस मिळाला, लॉलीपॉप मिळाला, त्याने षटकार देखील लगावला गेला. या युवा स्टार गोलंदाजीचा मात्र समाचार घेतोय, पण नक्कीच कमबॅक केलं. अगदी खोलवर टप्प्याची गोलंदाजी. पाहूया येतोय काय समीकरण होतंय. पंचांचा निर्णय येईपर्यंत जात सीमारेषे पार. 1 बाउंड चौकार. डीजे स्कोर सांग ना दादा. धन्यवाद डीजे. नवीन सर जर पाहिलं ना तर येणाऱ्या राज खाते साहेबांचे जे संघ मालक आहेत त्यांचे दोन्ही प्लेयर आहेत. म्हणजे लक्ष लागलं त्यांच्या या दोन्ही प्लेयरांकडे. धावा 32. खरोखर धावांचा डोंगर रपतायत, रतीप रचतायत दोन्ही फलंदाज. इथे मात्र कमबॅक करतोय फलंदाज. बाद होतो एक सुरेख झेल. इथे मात्र गोलंदाजाने कमबॅक केलं. 2 झेल सुटला होता सँडी सरांकडून. तदनंतर 2 षटकार आले. कुठेतरी ती चूक, मोठी चूक झाली असेल मनोमन म्हणतायत सँडी सर. त्यानंतर फलंदाजी करताना त्याचा कमबॅक करतील का हे पण आपण पाहू.
दुसऱ्या डावामध्ये 2 षटकांचा खेळतोय माघारी. धावसंख्या स्थिर होते, एक बाद 32 धावा. खरोखरच 17च्या सरासरीने पहिल्या षटकात धावा आल्या होत्या, दुसऱ्या षटकामध्ये तब्बल 15 धावा येतात. मग एक चांगली सुरुवात, ठोस सुरुवात आपण काचेसर पाहू शकतो मैदानावर. नक्कीच अगदी एखाद्या खेळाडूला जर 100 रन मारायचे असतील तर अनेक चेंडू खेळावे लागतात, पण एखाद्या गोलंदाजाला एकच असा चेंडू ब्रह्मास्त्र बाहेर काढावा लागतो की आपण एखाद्या बलाढ्य खेळाडूचा गेम देखील संपवू शकतो. तोच मात्र गेम त्यांनी गोलंदाजीतून केला आणि वर्चस्व केलं आणि मोठा हादरा बसवून दिला तो घोडसे या संघाला. त्याची जागा भरून काढण्याची, याची जागा भरून काढण्याची नवीन फलंदाज मात्र मैदानामध्ये दाखल होतोय तो सूरज. फलंदाजी असेल, गोलंदाजी असेल आणि क्षेत्ररक्षण, तीन क्षेत्रात तुम्हाला तुमचा वर्चस्व गाजवण्याचं गरजेचं आहे. तुमची कौशल्यपणा लावणं गरजेचं आहे. पहिला चेंडू सुरेश टोळावतोय, सँडी सर आहेत इथे, मात्र अनुभव 4 धावा. थँक्यू डीजे. आज जर क्षेत्ररक्षणामध्ये पाहिलं तर नवीन सर सँडीबाई जर पुढे आले नसते तर हा झेल झाला असता. सँडीबाई दुसरी चूक थोडीशी पाहायला मिळते आणि थोडस दडपण येतो गोलंदाजावरती. ही जी तीन जे खेळाडू आहेत ना त्याच्यामध्ये पाहिलं, पहिला वैभव पवार, सँडी दिवेकर आणि अजय दिवेकर, हे जी तिघांची एक गोडबोली जोडी आहे ना, पण चुकी झाल्याच्या नंतर अगदी ओरडा सगळ्यांनाच पडतोय. पण ही चुकी कितीपर्यंत महागात पडते? 6 धावा देखील मिळतात. स्कोरबोर्ड मात्र पुढे सरसावला जातोय. दुसरा चेंडू मध्ये हातावतोय हा नवीन फलंदाज सूरज. पाहूया काय करतो समीकरण. ऑफ साईडला खेळण्याचा प्रयत्न केला होता पण निर्धाव चेंडू जे सांगता होतोय, कारण बारी बारी कभी तुम्हारी तो कभी हमारी, समुद्राला भरती ओटी आहे त्याचप्रमाणे मात्र प्रेक्षणीय सामना पाहायला मिळतोय. षटकार लगावल्याच्या नंतर कमबॅक केलं या गोलंदाजाने आणि निर्धाव चेंडूची सांगता केली. म्हणजे मानावं लागेल या गोलंदाजाला कमबॅक करणं शिकावं तर कोणाकडून, तर अजय दिवेकर या गोलंदाजाकडून. चौकार पकडला मित्रा, चौकारच घेतलाय. धाव संख्या झाली आहे 36 धावा. आज दिवस मात्र काय बदलतोय, दुपारनंतर सामन्याचं चित्र बदलतंय. तिसरं षटक मार्गास्त, एक तुल्यबळ दोन्ही मातबर संघामध्ये ही लढत. सुरेख चेंडू, सुरेख टोळावतो, क्षेत्ररक्षक आहे, क्षेत्ररक्षणाला चांगलं क्षेत्ररक्षण पहिल्या टप्प्यावर वाढवतोय. सुरेख परतीचा थ्रो येतोय, निश्चितच आपल्या संघासाठी 3 धावा वाचवतायत. एक चांगलं देखणं क्षेत्ररक्षण पाहिलं आपण. धावसंख्या देखणे, धावसंख्या मात्र स्थिरावते, एक बाद 37 धावा. आज सँडी सरांचा दिवस मात्र क्षेत्ररक्षणामध्ये नाही आहे. फलंदाजीमध्ये कितपत ते माघार घेतील आपल्या संघासाठी हे पण पाहण्याजोगं. दरम्यान पुढील चेंडू सँडीबाईकडे देखील काबिलियत आहे. मी धावा तेवढा मिस्टेक करू शकतो पण ती मिस्टेक सुधारण्याची ताकद त्यांच्याकडे आहे. कारण ऑल ऑफ महाराष्ट्रामध्ये म्हटलं जातं ना, शूरवीर का बल्ला पुरे मैदान में मचा देता है हल्ला. त्याचप्रमाणे ते बल्ल्याने मात्र बॅटने मात्र प्रत्युत्तर करू शकतात. गोलंदाजी मार्कवर सज्ज अजय. स्लोअरची गोलंदाजी, मोठा फटका, प्रहार केलाय. पाहूया काय समीकरण होतंय मैदानामध्ये. चेंडू अगदी एक धाव परिपूर्ण एकेरीच दुहेरीमध्ये रूपांतर केलंय आणि 2च धावेवरती समाधान मानतायत. या 2 धावेबरोबर स्कोरबोर्ड मात्र पुढे सरसवते. धाव संख्या मात्र होती ती 39 1 लॉस. अगदी याच टॉस झाल्याच्या नंतर यांना विचारलं गेलं होतं कर्णधाराला किती धावांपर्यंत मजल माराल, तर त्याने सांगितलं होतं की आम्ही 50 धावांपर्यंत मजल मारू शकतो. त्याचप्रमाणे मात्र प्रयत्न चालू आहेत. अचूक गोलंदाजी करावी लागेल अजय यांना. स्लोअरची कोणती मोठा सेव्ह फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय. काय होतंय समीकरण? अचूक जात सीमारेषेकडे चेंडू येतोय. विनंती आहे खेळाडू आपल्याकडे कळवतायत. 4 धावा. यांचं आहेत, आपली सर्व कोर कमिटी आहे, कोणतीही गडबड करू नका, विनंती आहे. 4 धावा आहे. धाव संख्या येते. धन्यवाद टीजे. धाव संख्या होते 43 धावा, एक बाद 43, एक मोठं लक्ष या सामन्यामध्ये आपण पाहतोय. आज मात्र दिवस क्षेत्ररक्षण करताना नाही आहे सँडी सरांचा. तब्बल 3 वेळा चुका होत आहेत. वारंवार मी त्यांचं नाव घेतोय पण चूक पण तशीच होते आहे. सुरेख चेंडू, इथे मात्र कमबॅक करतोय गोलंदाज. चुका तुम्हाला टाळाव्या लागतील. क्षेत्ररक्षण करताना तुम्ही जर चांगलं क्षेत्ररक्षण केलं तर संघाला आणि गोलंदाजी करताना सोपं पडेल आणि तुमचा आत्मविश्वास, गोलंदाजाचा आत्मविश्वास नक्कीच वाढवतो.
कष्ट नेहमी मित्रांनो करावे लागतात आणि कष्ट तुमचे प्रामाणिक असतील तर यश तुम्हाला निश्चितच सापडतं. मैदानावर आपण पाहतोय अंतरिम षटक बहुधा घेऊन येतोय गोलंदाज वैभव पवार. वैभवला कमबॅक करावं लागेल. 0-1 क्रमांकाची जर्सी परिधान करून वैभव येतो. वैभवकडे ती क्षमता आहे. आता मात्र फलंदाजी करतोय फलंदाज निनादने चांगली फटकेबाजी केली या सामन्यामध्ये. अंतरिम षटक भैरवी घालणारे षटक या सामन्यातील निनाद फलंदाजी मार्कवर. गोलंदाज वैभव पहिला चेंडू चांगला हेलिकॉप्टर मिनी हेलिकॉप्टर पाहायला मिळालं. सँडी सरांचं चांगलं क्षेत्ररक्षण. एकदा मात्र येतात चेंडू मात्र सँडी सरांना शोधतोय. प्रत्येक चेंडू त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतोय. मी का आलोय आणि तुमच्यापर्यंत येईन हे पण दाखवून देतोय. धावसंख्या स्थिरावते 44 धावा. मॅजिकल फिगर आपण पाहतोय. चौक्याचा डबल गेम 44. इथे मात्र पंचांना कवायत करायला लावतोय. पंच दंडित करतात वाईट असल्याचं कळवतात. वाईट चेंडू धावसंख्या होते 45 धावा. अशी मात्र त्यांना साथ देत आहेत गोलंदाज वैभव. धावा वाढवण्यासाठी मदत करतायत. मात्र सुरेख चेंडू सुरेख असा हेलिकॉप्टर आपण पाहतो. निश्चितच चेंडू रोलिंग घेतोय 4 धावांसाठी. खणखणीत चौकार. डीजे थँक्यू डीजे. 49 धावा चेसिंग करायच्या होत्या एवढी स्कोरबोर्ड झाला होता. आता मात्र या पहिल्याच इनिंग मध्ये 49 धावसंख्या करणारा संघ जर कोण असेल ना तर निवाचीवाडी हा संघ. पाहूया 50 पार होत आहेत काय. नक्कीच टाळ्यांचा देखील गजर केला जात आहे. गोलंदाजी मार्कवर वैभव. हो टप्प्याची गोलंदाजी सीमारेषे मिडविकेट टेन्शन खेळण्याचा प्रयत्न. चेंडू जाते सीमारेषे पार. पाहूया पंचचा निर्णय येईपर्यंत. सीमारेषे पार खणखणी षटकार. छत्रपतींचा छावा आणि संघाला म्हणजे 6 धावा. एकदा जोरदार टाळ्या होत्या. 50 धावसंख्या परिपूर्ण होते या संघाची. थँक्यू डीजे. 50 ही धावसंख्या होते म्हणजे माफक अशी फलंदाजी पाहायला मिळते. अगदी फायर झाले हा फलंदाजीचं नाव आहे. या स्पर्धेमध्ये अगदी पहिला संघ ठरला जातोय ज्यांनी 50 पार केले तर ऑफ साईडला पॉईंटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला गेला. आज मात्र जातोय सीमारेषे पार येतोय कारण चौकार. खरोखरच थँक्यू डीजे. खरोखरच एक सुरतचा मिनी हेलिकॉप्टर आपण पाहिला पॉईंटच्या दिशेने एक देखना फटका. पापण्या लावतो चेंडू मात्र सीमारेषा पार पूर्ण झाला. नक्कीच अगदी काय फलंदाजी करतोय. कालचा जर हार्दिक पांड्या पाहिला असेल ना साऊथ आफ्रिकेबरोबर त्याप्रमाणे मात्र सुरत फलंदाजी करतोय. मोठा फटकावरती रिव्हर्स करण्याचा प्रयत्न केला. चेंडू येतोय मानव फलंदाजाला. काय फलंदाजी. जब तक सूरज चांद रहेगा तब तक मेरा एक टूर्नामेंट में नाम रहेगा अशी फलंदाजी मात्र करतोय तो सूरज. वन फायर. बॉल द्या ना नवीन त्याला. धन्यवाद डीजे. धावसंख्या स्थिरावते 65 धावा. शेवटचा चेंडू आहे. वैभव मात्र कमबॅक करू शकतो. मला वाटतं सागर भाऊना असं वाटतं की अजून एखादा ओव्हर एक्स्ट्रा असायला पाहिजे पण शेवटचा चेंडू आहे. आपण देखील दखल घ्यायची आहे. आपण तुम्ही जर ट्रेलर करताय पण पिक्चर अजून बाकी आहे मॅचचा. कारण सामने बाकी आहेत. चला जाऊया. सूरज मात्र चांगली फलंदाजी करतोय. गोलंदाजाचा मात्र समाचार घेतलाय. त्यामुळे एमएची बोरवलीचा मैदान आपल्याला आठवलं असेल. एक धाव घेण्याचा प्रयत्न करताय. अचूक क्षेत्ररक्षण देखील झालं. यष्टिक रक्षकाकडून थोडीशी चूक झाली आणि एकेरीचं दुहेरीमध्ये रूपांतर करतात. आत्महत्या करावी लागते. एक धावसंख्या मिळते. एकेरी बरोबर 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर निवाचीवाडी या संघाची धावसंख्या होते ती कंपल्सरी बनवावी लागते. ती 66 ही धावसंख्या 66 ही धावसंख्या होते. कंपल्सरी बनवायला लागते 67 या कुर्तुडी या संघाला. खरोखर देखणी फटकेबाजी पाहायला मिळाली. डबल फिगर 66 धावा तब्बल 4 षटकात या स्पर्धेतील धावांचा एक डोंगर उभा केला. 24 चेंडू जिंकण्यासाठी 67 धावांची गरज. बाहुबली आले होते. बाहुबली सांगतात 67 पाहिजेत. निश्चितच कंपल्सरी चेस आहे. बाहुबली सर तुम्ही संघाचे एक आधारस्तंभात जाऊया. तोपर्यंत डीजे कडे. थँक्यू डीजे. डीजे मी विनंती करतो क्विक फास्ट क्षेत्ररक्षणासाठी दाखल व्हायचं आहे. निवाचीवाडी
बाहुबली सागर भाऊंना देखील विनंती करतो की फास्ट थोडस सहकार्य करायचं आहे. नक्कीच सहकार्य करायला. आपण क्षेत्ररक्षणासाठी दाखल व्हायचं आहे. सलामीवीर जोडी देखील मैदानामध्ये त्वरित आपण दाखल करायची कुर्तुडी गोलवाडी. मी सागर कर्णधार विनंती करतो बॅटिंगसाठी आपण स्टेजच्या बाजूने जायचं आहे. आपला संघ घेऊन इकडे यायचं आहे डगआउट मध्ये आणि इथूनच फलंदाजी जायचं आहे. हॅलो, चला शिस्तबद्ध पद्धतीने मी सर जरा पंचांकडे लक्ष द्या. आपण नाणेफेक करणार आहोत. घुमेश्वर आणि पुढील होणारा सामना घुमेश्वर आणि मसळा गवलाडी शिवशक्ती क्रिकेट संघ घुमेश्वर स्वतः आज नियोजनबद्ध आहेत. यजमान संघ देखील मानायला लागेल. त्यांच्यामध्ये नाणेफेक केली जाते. मसळा गवलाडी संघाच्या कर्णधारांना विनंती करतो आपण नाणेफेकीसाठी यायचंय. थोड्याच वेळात आपल्या इथे नाणेफेक होईल. या स्पर्धेचे आयोजक म्हणजे निमंत्रक म्हटलं तर वावगं ठरणार नाही. एक सुसज्ज मैदान जोगेश्वरी अंधेरीमध्ये आपण पाहतोय. 16 संघांना संधी मिळाली. पंच कळवत्यात स्टंपसाठी पाण्याची व्यवस्था करायची आहे. विनंती असेल पाणी पाहिजे स्टंपला. पटकन जावा. मसळा गवलाडी संघाच्या कर्णधारांना विनंती करतो की एक फास्ट आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. मसळा गवलाडी थोडस स्पीडअप घ्यायचंय मित्रांनो. आपल्याला थोडी थोडी मुलाखत देखील घ्यायची आहे. आणि शिवशक्ती क्रिकेट संघ गोमेश्वरी या सर्व सदस्यांना विनंती करतो की आपण स्टेज नाणेफेकीचं कॉल केलं जात आहे. विश्वास गायकर कर्णधार यांना विनंती करतो की आपण या स्टेजकडे यायचं नाणेफेकीसाठी. खरोखर चांगली फटकेबाजी करताना 66 धावा जमवल्या. 67 धावांची गरज आहे. सँडी विश्वास क्विक फास्ट आपण लवकरच यायचं आहे टॉस्का बॉस कडे. बऱ्याच वर्षाचा अनुभव घेऊन पुन्हा एकदा मैदानामध्ये दाखल झाले ते मसळा गवलवाडी याचे अनुभवी फलंदाज संदीप दिवेकर आणि वैभवी जोडवळी मैदानामध्ये दोघांनाही खूप अनुभव आहे या मैदानाचा. जाऊया तोपर्यंत टॉसकडे. टॉस्का बॉस मध्ये आपले समालोचक सहकारी समालोचक अविनाश काते सर नाणेफेक करतायत. घुमेश्वर कर्णधार विश्वास यांना विनंती करतो क्विक फास्ट आपण देखील यायचं आहे. कारण सामन्याला मात्र थोडस लेट नाही करायचं. प्रत्येकाचं समालोचन कक्षामधून प्रत्येक खेळाडूची माहिती पोहोचवणार तरी आपणास विनंती करतो की आपण त्वरित यायचं आहे. विश्वास, तुमचा विश्वास असला पाहिजे. लवकरात लवकर विश्वास दाखवत तुम्ही नाणेफेक टॉस्का बॉस या क्षेत्रामध्ये पोहोचायचा. विश्वास जी कायकार नवनिर्वाचित कर्णधार वर्ष दुसरं. तदनंतर क्षेत्ररक्षण सजलंय. पहिलं पॉवर प्लेचं षटक. दोन्ही संघांमध्ये मात्र नाणेफेक केली जाते. एका बाजूला घुमेश्वर दुसऱ्या बाजूला मसळा. खतरनाक संघ आहेत. मातबर संघ आहेत. दोघांकडे पण क्षमता आहे. नॉन स्ट्राईकला दटावले संदीप दिवेकर. पंच कळवतात सामना चालू होतो. स्ट्राईकला जातो वैभव. नॉन स्ट्राईकला संदीप दिवेकर. पहिला चेंडू नाणेफेकीचा कॉल जातोय तो. सूर्य एक मारतो. निश्चित 2 क्षेत्ररक्षकांना भेदून चेंडू 1 बाउन्स 2 बाउन्स 4 धावांसाठी. नाणेफेकीचा कॉल जातोय तो. मसळा गवलवाडी या संघाच्या बाजूने. दादा आपल्याला देखील खूप वर्षाचा अनुभव आहे. नाणेफेकीचा कॉल आपल्या बाजून जातात. आपला काय निर्णय असेल? आमची गोलंदाजी असणार. गोलंदाजी असेल. अगदी घुमेश्वर या संघा बाजूला जर पाहिलं तर सचिन आणि मुकेश हे मापक असे फलंदाज आहेत. किती धावांपर्यंत आपण त्यांना थांबवू शकता? तर त्यांना थांबवताना आम्हाला भरपूर कष्ट करावे लागतील. तर तुम्हाला माहितीच आहे शांत आणि स्वभावाचा खेळाडू आहे तो. हळूहळू 4 ओव्हरपर्यंत खेळेल. तोपर्यंत त्याला लवकरात लवकर आउट करणे आमचं एक काम असणार आहे. नक्कीच. पण ही तुम्ही पहिलीच भोगली टाकलीत पण तुमच्याकडे देखील तेवढाच अनुभव आहे. पण चालेल. अगदी सचिन भाऊ यांनी एवढं मोठं आयोजन केलंय. अनेक मान्यवरांना ते आर्थिक सहाय्य करत असतात. त्यांच्याबद्दल काय बोलाल? नाही, चांगलं समाज कार्य करतात. आता ते कार्य करतात त्यांना थोडंफार आपलं पण थोडा हातभार लागला त्याला काही वाईट हे होत नाहीये. चालेल. धन्यवाद. सचिन भाऊ यांना देखील खूप साऱ्या शुभेच्छा दिल्यात आणि स्वतः यजमान संघाचे विश्वास आजच्या सामन्यांबद्दल काय बोललात? सचिन आणि यांच्यावरती मुकेशवरती विश्वास दाखवला. आपण किती धावांपर्यंत मजल माराल? आम्ही 4 ओव्हरमध्ये कमीत कमी 50 रनांपर्यंत आमचं टार्गेट असेल. चालेल. धन्यवाद.
आणि आपण जाऊया समालोचन कक्षामध्ये. धन्यवाद. नवीन सर. धन्यवाद विनाश खाते सर. जाऊया सामन्याकडे. सुरुवात मात्र वैभव करतोय. वैभवला माहिती आहे आपली फटकेबाजी आपल्या संघासाठी शांततेत केली तर निश्चितच 66-67 धावांचा पाठलाग सहज करू शकतात. तब्बल तो मात्र परतावतो, कमबॅक करून देतो. गोलंदाजीमध्ये कुठेतरी खराब गोलंदाजी झाली होती. तदनंतर मात्र फलंदाजी सलगचे 2 चौकार वैभवचे आपण पाहतोय. शांत असा फलंदाज आहे. नॉन स्ट्राईकला असतील संदीप सर. सुरेख असा फटका. पॉवर प्ले मध्ये पुरेपूर फायदा घेत आहेत दोन्ही फलंदाज. एक धाव पूर्ण करतायत. धावसंख्येत 1 बदल. धावसंख्या होते बिनबाद 9 धावा. आता मात्र प्रथम स्ट्राईकला येत आहेत सँडी दिवेकर. एक अष्टपैलू व्यक्तिमत्व आहे. त्यांच्याकडे क्षमता आहे. खराब चेंडूचा समाचार घ्यावा लागेल, चांगल्या चेंडूला सन्मान द्यावा लागेल हे मात्र जाणतायत. भुवनेश्वर संघ जमा होत आहेत. 11 खेळाडू. जितू महागावकर आपल्या सर्व पाठीराख्यांना घेऊन कानमंत्र देतात. पुढील चेंडू. सुरेख असा चेंडू. रिवर्सचा फटका खेळण्याचा प्रयत्न. पहिल्या चेंडूवर आत्मविश्वास वाढवतायत. कुठेतरी धावांपासून रोखून ठेवतात मात्र गोलंदाज. सचिन कमबॅक करतात. खरोखरच 2 चेंडूवर 2 चौकार आले होते. त्यानंतर सचिनने कमबॅक केलं. पुढच्या चेंडूवर 1 धाव आली आणि हा निर्धाव चेंडू पाहायला मिळाला सचिनचा. पुन्हा एकदा अल्टीपल्टीनीचे चेंडूला पहिलाच कणकणीत षटकार आहे डीजे. धन्यवाद डीजे. थँक्यू. खरोखरच पहिला प्रयत्न अयशस्वी झाला होता. तो मात्र यशस्वी करतायत सँडी दिवेकर. निश्चितच खातं खोलतायत. 6 धावांनी एक देखणा षटकार. रिवर्सचा पाहिला आपण. धावसंख्या स्थिर राहते. बिनबाद 15 धावा. सुरेख चेंडू. एक तेवढा ताकदीचा फटका आहे. शतक नाही आहे चेंडू. नॉमॅन क्षेत्रात विसावतो. एकेतर रूपांतर धुळे देत आहे आणि मात्र पंचांकडे दाद मागतात. पंच मात्र ते उचलून धरतायत. क्रिकेट मधली आत्महत्या असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. वैभव मात्र धावबाज होतोय. निश्चितच अस्तित्वात नसलेली धाव घेण्याचा प्रयत्न दोघांनी केला. फलंदाज धावबाद. 1 बाद 16 धावा. डीजे. थँक्यू डीजे. धन्यवाद. गेल्या संडेला जेव्हा संकटामध्ये संघ होता त्यावेळेस या सागर कर्णधाराने षटकार लगावून मात्र आपला सामना विजयी केला होता. तोच आता मात्र सलामीवीर येतोय सेकंड साठी फलंदाजीसाठी सागर पवार. पाहूया. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती ती 16. म्हणजे माफक अशी फलंदाजी पाहायला मिळाली. रनआउटच्या स्वरूपामध्ये वैभवला मात्र माघारी परतावं लागलं. सागरच्या खांद्यावरती सँडीच्या दिवेकर यांच्या खांद्यावरती मात्र मोठी जबाबदारी असेल. सेकंड ओव्हर साठी गोलंदाजी मार्ग सज्ज होतोय तो निनाद. थोडंसं स्पीडअप घ्यायचंय. मी विनंती करतो जास्त टीम मिटिंग करू नका. 4-5चं कॉम्बिनेशन आहे मित्रांनो. आपल्याला माहितच आहे. बाहुबली थोडंसं स्पीडअप घ्यायचंय मित्रा. कारण आमच्याकडे वेळ खूप कमी आहे. किती जरी आम्ही पैसा खर्च केला हा पैसा आम्हाला समाजसेवेसाठी खर्च करायचा आहे, वेळेसाठी नाही. या गोष्टीची मात्र दखल घ्यायची आहे. विनंती करतोय. निवाचीवाडी थोडंसं सहकार्य करायचं आहे मित्रांनो. टीम मीटिंग कमी करा. जाऊया सामन्याकडे. निनाद येतो. निनादने काय फटकेबाजी केली होती. तोच निनाद गोलंदाजी मार्कवर दुसरे षटक मार्गात. पण सलामीची जोडीतील वैभव मात्र बाद झाला. वैभव बाद झाल्यानंतर त्याची जागा घेण्यासाठी आलेला फलंदाज सागर आणि नॉन स्ट्राईकला तो सँडी. दोघांकडे क्षमता आहे. 67 धावांचं आव्हान असेल जिंकण्यासाठी. कंपल्सरी चेस हा स्पर्धेचा नियम आहे. 16 मिनिटांमध्ये 4 षटकांचा सामना संपला अनिवार्य. जाऊया सामन्याकडे. निनाद गोलंदाजी मार्कवर सागरसाठी. सुरेख चेंडू. आपटीच्या दरम्यानचा चेंडू आणि बॅटचा तेवढा संपर्क होत नाही. निर्धाव चेंडू गाणला जातोय. मोठे फटके निश्चितच मारावे लागतील. धावांचा मोठा आहे. 67 धावांचा डोंगर तुम्हाला
पार करायचं आहे तशी फटकेबाजी होणं गरजेचं. पहिल्या षटकात धावा मात्र चांगल्या आल्या आहेत, तोच क्रम राखावा लागेल जर 67 धावा पार करायच्या असतील तर. अचूक टप्प्यावर गोलंदाजी करतोय निनाद, आपल्या संघासाठी स्ट्राईकला असेल तो सागर. सुरेख चेंडू, इथे मात्र पंच दंडित करतायत, दोन्ही हात समांतर करतायत. धावसंख्येत एकने बदल, धावसंख्या मात्र स्थिरावते एक बाद. 17 धावा, कुठेतरी कमबॅक करावं लागेल. गोलंदाजी चांगली अजूनपर्यंत अचूक टप्प्यावर आपण पाहतोय निनादची. सागर पण जाणतोय सागरकडे ती क्षमता आहे मोठे फटके खेळण्याची. सुरेख चेंडू, सुरेख फटका, इथे निश्चितच चेंडू चाललाय, क्षेत्ररक्षक आहे तिकडे, क्षेत्ररक्षण सजवलंय. एका धावेवर समाधान, धावसंख्येत एकने बदल, धावसंख्या होते एक बाद. 18 धावा, दुसऱ्या षटकाचा खेळ चालू. एकेरी दुहेरीने धावा जमणार नाहीत, मोठे फटके मारावे लागतील, प्रयत्न करावा लागेल, आत्मविश्वास वाढवावा लागेल. चांगल्या प्रकारची फलंदाजी करणं जाणतायत सँडी दिवेकर. षटकार तब्बल ठोकतायत. पहिल्या चेंडूवर आपलं खातं बोललं, तो पण रिव्हर्सचा. त्यांना माहिती आहे क्षेत्ररक्षणामध्ये बऱ्याचशा चुका झाल्या, त्या सुधारून फलंदाजीकडे लक्ष केंद्रित करून चांगले फटकेबाजी करावी लागेल. नक्कीच सँडी सारखा जर फलंदाज मैदानामध्ये दाखल आहे ना, कितीही बलाढ्य टार्गेट असू दे, तो मात्र चेस करण्याची काबिलियत या सँडीकडे आहे आणि तो आत्मविश्वासाने नेहमी फलंदाजी करत होतो. ज्या चुका झाल्या त्या चुका मात्र या रनांच्या स्वरूपामध्ये मी नक्कीच संघाला भरपाई करून देईल आणि ती जर भरपाई करून दिली तर सामना मात्र एक हाती घेऊन जाऊ शकतो विजयाकडे. पाहूया, पण मात्र मोठे फटके आणावे लागतील आपल्या फलंदाजीतून आणि तो कारनामा मात्र करावा लागेल तो सँडी आहे ना. गोलंदाजीवर निनाद मात्र अचूक गोलंदाजी करतोय. पाहूया कोण यशस्वीरित्या होतोय, गोलंदाज की फलंदाज या चेंडूवरती. फ्लोअरची गोलंदाजी, रिव्हर्स शॉट खेळण्याचा प्रयत्न, दडपण मात्र गोलंदाजावरती येतोय. पंचांचे दोन्ही हात समांतर होत आहेत आणि अवांतर एक बाईटच्या स्वरूपामध्ये धाव मिळते. स्कोअरबोर्ड मात्र वधारतो एक या धावसंख्येने 19 आकड्यावर. म्हणजे आतापर्यंत या षटकामध्ये 3 धावात मात्र खर्ची झालेत, म्हणजे महत्वपूर्ण गोलंदाजी पाहायला मिळते. सँडी दिवेकर यांना मात्र फायर व्हावंच लागेल. 66 कंपल्सरी धावा बनवायच्या रिव्हर्स शॉट खेळण्यामध्ये. निर्धाव चेंडूची सांगता होते, पुन्हा तो शॉट खेळण्याचा प्रयत्न करले, थोडंसं अपयशी ठरले जाते. वारंवार ती संधी आपल्या बाजूने असं कधी क्रिकेटमध्ये होत नाहीये, पण ती मात्र यशस्वी करावी लागेल ती सँडी दिवेकर यांना, कारण सगळ्यांचं लक्ष लागलंय. ज्या आवाजाने मात्र अख्खा महाराष्ट्र गाजवलाय. हा जर छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण जर गाजवायचं असेल तर चौकार षटकारांची आतिषबाजी करावी लागेल. प्रयत्न नक्कीच असतील, पण गोलंदाजी ते मात्र वर्चस्व करतायत, पंचांकडे अपील करतायत, पण नाही. निर्धाव चेंडूची सांगता, शब्दबळ ठेवले तर या वातावरणात सँडी दिवेकर या वातावरणाला. निनाद सर जर पाहिलं ना तर गोलंदाजीतून मात्र वर्चस्व पाहायला मिळतंय. फलंदाजी पण चांगली केली होती, मात्र गोलंदाजी पण कमबॅक करतोय. शांत खेळाडू सँडी दिवेकर, त्यांच्याकडे ती क्षमता आहे, शांत राहून फटकेबाजी करू शकतात. सुरेख असा फटका, निश्चितच क्षेत्ररक्षक आहे. सँडी सरांचा झेल सुटतोय, चूक महागात पडेल का हे पण पाहण्याजोगं. बराच वेळ मैदानावर आहेत, कदाचित एखादं खराब षटक पण सामन्यामध्ये घेऊन येऊ शकतं. अजूनही 2 षटकं बाकी आहेत. प्रत्येक संघामध्ये गोलंदाजी कमकुवत राहिले, एखादा गोलंदाज निश्चित कमकुवत असतो. त्याप्रमाणे जर सँडी सर राहिले आणि त्याने संधीचं सोनं केलं तर निश्चितच 67 धावांचा पाठलाग करताना कठीण होणार नाही, हे पण आपण पाहू शकतो या सामन्यामध्ये. त्यानंतर जाऊया, निनाद खरोखरच कमबॅक करतोय, जखडून ठेवलं होतं सँडी सरांना. त्यानंतर सागर येतो स्ट्राईकला. चला टीम मीटिंग कमी करा, बाहुबली सर आणि सर्व सहकारी विनंती असेल. सागर जाऊया सामन्याकडे पुन्हा एकदा. सुरेख चेंडू, तसंच जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न होता, एक धाव मात्र पूर्ण करतात दोन्ही फलंदाज. धावसंख्येत एकने बदल, धावसंख्या होते 21 धावा. 2 षटकांचा खेळ होतोय माघारी. काय गोलंदाजी करतोय निनाद, कदाचित फलंदाज बाद झाला, त्यानंतर कमबॅक केलं. देखणी गोलंदाजी आपण पाहिली मैदानात निनादची. आता स्ट्राईकला असेल सागर. धावसंख्या होते 21 धावा. अजूनही तब्बल 21. लिवाचीवाडी, सागर आणि बाहुबली, मी विनंती करतो थोडीशी टीम मीटिंग कमी करायची आहे, कारण मित्रांनो वेळ आमच्याकडे खूप कमी आहे. आपल्याला वारंवार रायगडाचा इतिहास देखील आम्ही सांगत असतो. रायगडाचा इतिहास सांगतो एकदा पुनशा की रायगडाचा जो महादरवाजा आहे तो अगदी सूर्याची किरण पडली की उघडला जातो आणि मावळतीकडे गेला, सूर्याची किरण दरवाजावर पडायची बंद झाली की दरवाजे बंद केले जातात. हा 400 वर्षाचा इतिहास जर चालू नित्यनेमाने असेल तर मात्र आपण देखील वेळेचे बंधन राहायचे. टाइम इज मनी, वेळेला खूप महत्व द्यायचं आहे. आपल्यात मात्र हेलिकॉप्टर आताच आपल्या मैदानावरून गेलंय, कारण ह्या ट्रॉफीसाठी हेलिकॉप्टर देखील मागवलं जातंय, पण आपल्याला लवकर टायमाच्या आतच हेलिकॉप्टर इथं उतरला पाहिजे, म्हणून टाइम महत्वाचा आहे मित्रांनो. थोडंसं स्पीडअप घ्यायचं आहे. निवाचीवाडी, बाहुबली थोडंसं आम्हाला सहकार्य करायचं आहे.
तुम्हाला दंडित केला जाऊ शकतो. 16 मिनिटांचा वेळ आहे. 12 चेंडूत 46 धावांची गरज. इथे मात्र फलंदाज तिरफळीची देतोय. काय गोलंदाजी आपण पाहतोय गोलंदाज सुरजची. आता मात्र जिंकण्यासाठी 11 चेंडूत 46 धावांची गरज. 11 चेंडू 46 धावा कंपल्सरी चेस असेल. कुठेतरी क्षेत्रक्षणामध्ये हारागिरी झाली होती. त्यानंतर एवढा मोठा धावांचा डोंगर आपण पाहिला फलंदाजी करताना फलंदाजीकडून. त्यानंतर मैदानामध्ये पावलं टाकतोय फलंदाज. बॅट्समन कोण आहे? नितेश नितेश रितेश येतोय. नितेश माफ करा, नितेश येतोय फलंदाजीसाठी. सँडी सर त्याला काहीतरी कान मंत्र देत आहेत. आता मात्र जिंकण्यासाठी 11 चेंडूत 46 धावांची गरज. हा सामना जिंकायचा असेल तर 11 चेंडूत 46 धावा. नवीन सर, या नितेश बद्दल तुम्हाला एक महत्व सांगतो. गतवर्षी आपला संघ बॅटफुकला गेला होता. त्याच्यानंतर त्याने दैसर मध्ये परिकाष्ठा करून एक क्रमांक मारला होता. आणि ते असा एक फलंदाज आहे ना, त्याचा जर्सी क्रमांक 7 आहे. हो, ऑफसाईडला खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षण मात्र तैनात. घेतला जातोय. गेम मात्र खल्लास केलाय तो नितेशचा. पण डीजे थांबवायचा आहे. या नितेशचं काय महत्व सांगतोय. एखाद्या मुलीवर जेवढा प्रेम कोण करत नसेल ना, तर हा नितेश मात्र क्रिकेटवर प्रेम करतोय. कारण प्रत्येक मैदानामध्ये हा हजर खेळाडू असतो. यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. कारण कुर्तुरी गोलंदाजी संघ हे तिन्ही, सँडी दिवेकर असतील, आपले वैभव पवार असतील आणि अजय दिवेकर असतील, त्यावेळेस क्रिकेट थोडंसं स्तब्ध झाला होता. त्याच्यानंतर उभारी कोणी दिली असेल ना, तर या नितेशने. आणि 7 आकड्याचा ज्या वेळेस आम्ही महत्व सांगितलं गेला, त्याने आम्हाला देखील व्हॉट्सअपला सांगितलंय की दादा तुमचा 7 या आकड्याचं महत्व ज्यावेळेस आम्हाला सांगता, माझा जर्सी क्रमांक देखील मी 7 घेतोय. असा खेळाडू क्रिकेटवरती अतोनात प्रेम करणारा जर कोण असेल तर हा नितेश कुर्तुडी गोलंदाजीचा. त्याची जागा बनवून काढण्यासाठी नवीन फलंदाज मात्र मैदानामध्ये दाखल होतोय. नितीन आजच्या गोलंदाजीतून वर्चस्व करता युवा स्टार गोलंदाज मानावा लागेल नवीन निवाची वाडी या संघाला. धावसंख्या स्थिर होती 21 धावा. खरोखरच काय गोलंदाजी आपण पाहिली. हॅट्रिकची संधी होती पण निर्धाव चेंडू गेला. सुरेख फटका आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक येत आहेत. एक धाव पूर्ण करतायत दोन्ही फलंदाज. धावसंख्येत एकाने बदल. तब्बल 4 चेंडूच्या विसाव्यानंतर सँडी सर स्ट्राईकला येत आहेत. नवीन सर जर पाहिलं ना, तर आयुष्यामध्ये खूप रिक्स घ्यावी लागेल. रिक्स घेतल्याच्या नंतर मॅच आपली विन ही फिक्स असते. त्यात मात्र आता सँडी बाईना थोडीशी रिक्स घ्यावी लागेल. चौकार षटकारांची आतिषबाजी करावी लागेल. कारण ही काबिल आहेत आपल्याकडे. कारण म्हटलं जातं ना, लहरों से डरकर नौका कभी पार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. समुद्राच्या मध्ये पोहायचं असेल तर लाटांना घाबरून चालणार नाही. किती टार्गेट असेल तो मात्र मी चेस करू शकतो. फुल टर्न त्याचा मात्र फायदा घेतलाय. जात सीमारेषे पार येत नाही खणखणीत. बिग 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 षटकार डीजे. थँक्यू डीजे, थँक्यू. 7 चेंडूत 39 धावांची गरज. जिंकण्यासाठी 7 चेंडू 39 धावा. मोठे फटके मारावेच लागतील. संधी निर्माण कराव्यात लागतील सँडी दिवेकर सरांना. तब्बल 2 षटकार ठोकतात या सामन्यामध्ये. सुरेख फटका. रायगड मी मराठी प्रतिष्ठानचे सन्मान्य आदरणीय संस्थापक आदिजी लाडभाऊ साहेब यांचं आगमन होतंय. तरी शिवशक्ती क्रिकेट संघ घुमेश्वर आणि समाजसेवक सचिन भाऊ गायकर यांच्या वतीने मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. बहुमूल्य वेळ काढून आपण या स्पर्धेसाठी दाखल झालात. आज मला वाटतं रायगड मी मराठी प्रतिष्ठानचं विरार नगरीमध्ये दिनदर्शिक सोहळ्याचं प्रकाशन सोहळा आहे. तरी पण तो कार्यक्रम तिथे आवरून आपण या स्पर्धेसाठी दाखल झालात. धन्यवाद साहेब. आपण नेहमीच लाख मुलाचं सहकार्य करत असतात. आणि सचिन भाऊ एक समाजसेवक, दुसऱ्या बाजूला लाड साहेब हे समाजसेवक. आणि आनंदाची गोष्ट ही वाटते की आमच्या गवळी समाजातील हे 2 थोर समाजसेवक आमचे मार्गदर्शक बनलेत. पुनश्च सचिन भाऊ गायकर यांच्या वतीने आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. जाऊया समालोचन कक्षामध्ये. विनंती असेल त्याला टीम मीटिंग कमी करा. बाहुबली पटकन चला. 6 चेंडू जिंकण्यासाठी तब्बल 38 धावांची गरज. कुठेतरी उशीर होतोय पण उशीर झाला तरी प्रयत्न मात्र करावे लागतील. क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये काही घडू शकतं. बऱ्याचशा मान्यवरांची या स्पर्धेमध्ये मांजळी आपण पाहतोय. खरोखरच 6 चेंडूत 38 धावा हे आव्हान कठीण आहे. पण सँडी सर आपल्या स्पर्धेमध्ये दाखवतील तेवढी त्यांच्याकडे ती क्षमता आहे. सुरेख मारता निश्चितचा चेंडू. एक खणखणीत षटकार. प्रयत्न मात्र करतात, पुरेपूर प्रयत्न करतील. या सामन्यातील 3रा षटकार आपण पाहतोय. आता मात्र जिंकण्यासाठी 5 चेंडूत 32 धावांची गरज. 5 चेंडू आणि 32 धावा.
थँक्यू डीजे. जिथे जिथे आदेश लाड साहेब जिथे उपस्थित राहतात ना त्यांचे षटकारांनी मात्र स्वागत केलं जातं. सँडीबाई दिवेकरने देखील आपलं षटकारांचं स्वागत केलंय कारण अचूक फलंदाजी मात्र करताय 5 चेंडू सँडीबाई दिवेकर. एक अटातडीचा सामना 5 चेंडू 32 धावा क्षमता आहे सँडी दिवेकरांकडे. वाईट चेंडू साठी सोडून दिलं होतं पंत मात्र दंडित करतात. दोन्ही हात समांतर करतात स्वेर चेंडू म्हणून घोषित करतात. अशा प्रकारे संघाला मदत करतात गोलंदाज. आता मात्र 5 चेंडू आणि 31 धावांची गरज. खरोखरच अटातडीचा सामना होईल यामध्ये शंका नाही. सँडी सर तळ टोकून मैदानामध्ये आहेत. अविनाश सर खरोखरच एक रंगतदार सामना आपण मैदानावर पाहतोय. 5 चेंडू 31 धावा. गोलंदाज मात्र थोडेसे घाबरलेले. सुरेख चेंडू कमबॅक करतात. निश्चितच चेंडूची मोहर लागते. चेंडू 4 धावांसाठी. किती पाहिजे? आता मात्र 4 चेंडू आणि 27 धावांची गरज. 4 चेंडू 27 धावा. नवीन सर जर पाहिलं ना तर सँडीबाईने ही अगोदरच रिक्स घ्यायला पाहिजे होती. सामन्यामध्ये आपण एकाधिक सामना नेऊन ठेवला असतात पण कारण थोडीशी त्यावेळेस थोडीशी स्लोवरची फलंदाजी पाहायला मिळाली आणि आता मात्र 4 चेंडू आणि 27 धावांची आवश्यकता आहे. कुठेतरी उशीर झाला तर मात्र आपण सामन्यामध्ये पुनर्गम करू शकतो. पण सँडीबाई देखील एक हार मारणार आहे कारण कधी कधी त्यांचं देखील डायलॉग एक चांगला आहे. फ्लावर समज क्या फायर है हम फायर. फायर मात्र अगोदर व्हायला पाहिजे होतं. झुकेगा नाही साला. पाहूया त्याप्रमाणे मात्र फलंदाजी करावी लागेल. गोलंदाज थोडासा दडपण आहे नावाप्रमाणे सँडीबाई दिवेकर यांचा. पाहूया खोलवर टप्प्याची गोलंदाजी अक्षरशः यारकरचा चेंडू खोदून काढलाय पण एक तू चल माया आहे. आपण एक धाव घेतली गेली. सँडीबाई स्वतःकडे धाव घेण्याचा प्रयत्न आत्महत्या मात्र करावी लागते रनच्या स्वरूपामध्ये. बॅक टू डगआउट डीजे. थँक्यू डीजे. इथे मात्र निश्चितच 4 धावा मिळतात. उशीर झालाय पण प्रयत्न मात्र करतायत सँडी दिवेकर सर. कुठेतरी क्षेत्ररक्षणामध्ये उशीर झाला होता तसाच धाव संख्या जमवताना पण उशीर झालाय. इथे मात्र झेलची संधी आहे. तब्बल चांगला झेल घेत आहेत. सामना आपल्या बाजूने वळवत आहेत. धावांचं आव्हान खूप कठीण होतं. 67 धावा जमवायच्या होत्या. प्रयत्न भरपूर केले संदीप दिवेकर सरांनी. खरोखर चांगली फटकेबाजी करताना ते बाद होत आहेत. आता मात्र औपचारिकता फक्त बाकी आहेत या सामन्यामध्ये. 24 चेंडू 67 धावा जमवणं खूप कठीण असतं. मैदानामध्ये पाऊल लागतात फलंदाज. अजय येतोय. चेंडू 26 धावांची गरज. प्रयत्न केले होते सँडी सरांनी. तब्बल 3 षटकार आणि 1 चौकार अशी नटलेली खेळी त्यांची 25 धावांवर समाप्त झाली. त्यानंतर गोलंदाजी मार्कवर गोलंदाज प्रणय येतोय. प्रणयचा चांगला चेंडू. क्षेत्ररक्षक एसटी मागे येतात. सुरेख झेल पकडतायत. फक्त अजय लावायचं काम करतायत फलंदाज. अजय 0 या धावसंख्येची बॅग घेऊन मैदानामध्ये परत आहेत. डगआउट मध्ये घुमेश्वर संघाचा डगआउट एकदम भरलेला आहे. कानमंत्र देत आहेत. यानंतर सामना होईल मैदानावर. सचिन गायकर यांच्या आयोजनातून चॅरिटी चषक आपण पाहतोय गोरेगाव जोगेश्वरी नगरीमध्ये. पर्व 4 एक समाजसेवक आहेत. खरोखरच आम्हाला संधी देतात प्रत्येक वर्षी समालोचन करण्याची. धन्यवाद सचिन गायकर सर. चेंडू 26 धावांची गरज. मात्र पंच गावतात वाईट प्लस चौकार. उमेश्वर गावचे पाठीराखे बरेचसे आलेले आहेत या स्पर्धेदरम्यान. आम्हाला चांगलं असं स्कोररच्या माध्यमातून गुणलेखन करतायत विनायक सर. यांच्या माध्यमातून आम्ही लेखाजोखा तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करतो. एक चांगले गुणलेखक म्हणून विनायक सर आपण पाहतोय. नंतर
26 रन मारले 26 रन आधी थँक्यू डेझी. या सामना झाला कुर्तुडी गवळवाडी निवाचीवाडी याच्यामध्ये. सामनावीराचा पुरस्कार जातोय तो सूरजला. 8 चेंडूमध्ये तब्बल 27 धावसंख्या उभारली गेली. मी आदेश भाऊ लाड साहेबांना विनंती करतो की आपण स्टेजच्या इथे यायचं, साहेबांचा याच्यावर सन्मान करतील. मी त्यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आपण आदेजी लाड साहेबांचा याच्यावर सन्मान करताय. भाऊनी सांगितलं गेलं की घुमू या गावाचं मात्र कोणी हात धरू शकत नाहीये. असे समाजसेवक या घुमू गावामध्ये सापडले गेलेले आहेत. सचिन भाऊ असतील, समीर दादा असतील, दादा असतील, अनेक मान्यवर आहेत. साहेबांना मात्र याच्यावर सन्मान केलं जात आहे की आपण